नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी मृणालिनी नानिवडेकर. गेल्या आठवड्यातली महाराष्ट्रातली सर्वात जास्त चर्चेतली बातमी म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला का जात आहेत. प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे. शिंदे सातत्याने दिल्लीला का जातात आणि एकाच आठवड्यात दोन-दोनदा ते दिल्लीला का गेले. साधं सोपं सरळ उत्तर आहे की पहिल्यांदा जेव्हा ते गेले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मिळू शकली नाही. नरेंद्र मोदी व्यस्त होते आणि पुढच्या तारखेचं निमंत्रण त्यांना मिळाल्यामुळे ते लगेचच नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना भेटायला दिल्लीत दाखल झाले. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे अतिशय महत्त्वाचे साथीदार आहेत. सध्याचं मोदी सरकार हे मित्रपक्षांच्या सहाय्याने सत्तेत असलेलं सरकार आहे. त्यामुळे आता मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक दिली जाणं आवश्यक आहे, तशी ती दिली जाते आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात जे काय झालं ते सेटराईट करता आलं असल्यामुळे शिंदे खरोखरच भारतीय जनता पक्षासाठी महत्त्वाचे माणूस आहे. इतके महत्त्वाचे की बंड जेव्हा प्रत्यक्षात आलं तेव्हा भारतीय जनता पक्षाकडे जास्त आमदार संख्या असूनही भारतीय जनता पक्षाच्या कोणालाही मुख्यमंत्री केलं गेलं नाही. उलट पक्षी कुठेतरी 2.5 वर्षाचं जे काय आश्वासन होतं ते प्रत्यक्षात आणायला म्हणा किंवा अजून काही म्हणा, पण या बंडाचे शिलेदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं गेलं. नंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आल्या. भारतीय जनता पक्षाला निर्णायक बहुमत मिळालं, अर्थात मित्रपक्षांच्या साहाय्याने. भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांची संख्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांपेक्षा कितीतरी जास्त असल्यामुळे मुख्यमंत्रीपद अर्थात भाजपकडे गेलं आणि भारतीय जनता पक्षाचे नेते ज्यांनी 14, 19 आणि 24 या निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून दिलं ते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण अर्थात गोष्ट कधीच इथे संपत नसते. ते राजकारण. राजकारणात अर्थातच प्रत्येक जण आपल्याला पुढे कसं जाता येईल यासाठी प्रयत्न करतो. तो प्रयत्न करणं म्हणजेच राजकारण आहे याची सर्वांना कल्पना आहे. एकनाथ शिंदे नव्याने त्यांना जे काय पद मिळालं उपमुख्यमंत्री त्यावर ते फारसे खुश नव्हते. ते नाराज होते असं म्हणतात. आता याचं उदाहरण म्हणून आपल्याला केवळ असं सांगता येईल की फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून जो काय भव्य शपथविधी झाला त्याच्या केवळ काही तास आधी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हायची तयारी दाखवली आणि तसं पत्र राजभवनात पोहोचलं. शपथविधीला केवळ काही तास शिल्लक होते, पण पत्र मात्र येत नव्हतं. याचा अर्थ कुठेतरी शिंदे दुखावली आहे. दुखावणं हे देखील स्वाभाविक आहे. एकदा मुख्यमंत्रीपद निभावल्यावर पुन्हा उपमुख्यमंत्री होणं हे सोपं नसतं. तशी वेळ आता महाराष्ट्रातल्या काही नेत्यांवर आलेली आहे. त्याचं उदाहरण अर्थातच देवेंद्र फडणवीस आहेत, त्याचं उदाहरण अशोक चव्हाण आहेत आणि त्याचं उदाहरण आता एकनाथ शिंदे देखील झालेले आहे. पण या एकनाथ शिंदे यांना नव्याने निर्माण झालेल्या सरकारमध्ये फारशी चांगली वागणूकही मिळत नाही आहे असं महाराष्ट्रातल्या काही चर्चांमुळे वारंवार समोर येत आहे. ते खरं का खोटं हे फडणवीस, शिंदे आणि फार तर अजितदादा पवारांना माहीत असेल. पण एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात पूर्वी असलेले जे नेते होते ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्यानंतर काहीतरी वेगळंच करतायत, आगळीकी करतायत असं चित्र समोर आलं आहे. त्या सगळ्यांची नावं आपल्याला माहिती आहे. संजय शिरसाट, त्यानंतर योगेश कदम यांच्यावर आरोप झाले, भरतसेठ गोगावले यांच्यावरही आरोप झाले आणि त्यामुळे शिंदे यांची प्रतिमा काहीशी डागाळल्यासारखं चित्र सध्या त्यांनी निर्माण झालं. कोणत्याही राजकीय नेत्याला अशा पद्धतीचे आरोप होणं आणि गैरकृत्यांसाठी आपण चर्चेत येणं आवडणारं नाही. भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाला तर हे अजिबातच आवडणारं नाही. त्यामुळे कुठेतरी शिंदेंच्या मंत्र्यांमुळे या सरकारची बदनामी होते असं एक नरेटिव्ह सुरू झालं. त्या नरेटिव्हला कुठेतरी फडणवीसांच्या समर्थक वर्तुळांनी काहीशी हवा दिली आणि त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नाराज झाले. पण ही नाराजी त्यांच्या सहकार्यांच्या वर्तनामुळे होती.
एकनाथ शिंदे यांनी या सर्व सहकाऱ्यांना एकत्र बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबांनो, तुमची बदनामी ही माझी बदनामी आहे, त्यामुळे सावरा. एकनाथ शिंदे आपल्या सर्व सहकाऱ्यांना सातत्याने बरोबर घेतात. त्यांच्यासाठी ज्यांनी खासदारकीचं वेगळेपण मान्य केलं आणि जे निवडणुकीत यशस्वी होऊ शकले नाही, त्यांना एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेवर जागा मिळवून दिल्या, हा ताजा इतिहास आहे. मग कुठेतरी आपल्या चमूला बरोबर घेतानाच एकनाथ शिंदे यांना पुन्हा मी भारतीय जनता पक्षाला कसा उपयुक्त आहे हे दाखवायची वेळ या काळामुळे आली. भारतीय जनता पक्षात काहीसा संघर्ष आहे का केंद्र आणि राज्याचा, याचं उत्तर कुजबुजीच्या आघाडीवर हो असं आहे, प्रत्यक्षाच्या आघाडीवर नाही असं आहे. पण या कुजबुजीचं सोडून देऊ, एकनाथ शिंदे यांना नेता म्हणून पुढे जायचं आहे आणि त्यासाठी त्यांना स्वतःचं महत्त्व दिल्ली दरबारात पुन्हा एकदा स्पष्ट करून दाखवायचं आहे. एवढं प्रास्ताविक झाल्यावर मी खऱ्या विषयावर बोलते आहे. एकनाथ शिंदे दिल्लीला जे काय गेलेले आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना जो काय वेळ देत आहेत, त्या वेळामागे एक गणित आहे. सध्या इंडिया आघाडीनं निवडणूक आयोगाला कुठेतरी संशयाच्या घेऱ्यात आणून कितीही आरोप सुरू केले असले तरी एकनाथ शिंदे यांचा दावा असा आहे की आज उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असलेल्या 9 खासदारांपैकी काही खासदार त्यांना सोडून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे यायला तयार आहेत. कुठेतरी या खासदारांची एकनाथ शिंदे यांच्या मंडळींचा संपर्क आहे अशा चर्चा सुरू असतात. स्वतःचं कमी झालेलं महत्त्व आणि स्वतःच्या सहकार्यांमुळे आलेलं किटाळ दूर करायला जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीला गेले तेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या केंद्रीय नेत्यांना आपण खासदार हे आणू शकतो असं सांगायची पुन्हा एकदा सुरुवात केली आहे असं म्हणतात. जी काय चर्चा आपल्या कानावर येते त्या चर्चेनुसार एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये हे जे काय माझं गणित आहे ते गणित प्रत्यक्षात येईल अशी खात्री भारतीय जनता पक्षाला दिल्याची जोरदार चर्चा आहे, ती पटण्यासारखी आहे. जगदीप धनखड यांचा का राजीनामा झाला वगैरे आपल्याला सगळं माहिती आहे. त्या इतिहासात आपण आत्ता जायचं काही फारसं कारण नाही. पण त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते. 21 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याचा शेवटचा मुदतीचा दिवस आहे. आता खरं तर भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांची संख्या ही विरोधकांपेक्षा अर्थातच जास्त आहे. त्यामुळे कुठेतरी ही निवडणूक तशीच होऊ दे, बिनविरोध होऊ दे असे काही प्रयत्न सुरू आहेत का, तर तशी शक्यता सध्या कमी आहे. कारण लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सरकारवर अत्यंत ताकदीनिशी आरोप करतायत. बिहारच्या अतिशय महत्त्वाच्या निवडणुका समोर आहेत. त्यामुळे मग कुठेतरी प्रश्न येतोय तो अर्थातच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये बलाबल काय असेल, जिथे शिंदे स्वतःची काही कुमक समोर आणायचा प्रयत्न करणार आहे असं सांगितलं जात आहे. आपण या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतले काही तपशील लक्षात घेऊ. लोकसभेमध्ये सध्या खासदार आहेत 542. त्यानंतर राज्यसभेमधल्या खासदारांची जी संख्या आहे ती संख्या देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. राज्यसभेतली संख्या 240, म्हणजे एकूण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 782 मतदार मतदानास पात्र ठरणार आहेत. आता यातलं पण पक्षीय बलाबल आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या आघाडीकडे गेल्या निवडणुकीपेक्षा कमी झालेलं संख्याबळ आहे, ते आहे 293 लोकसभा सदस्यांचं. राज्यसभेतही आता सत्ताधारी आघाडीकडे बहुमत आहे, पण ती संख्या आहे 130. याचा अर्थ दोन्ही जर आपण मतांची बेरीज केली तर ती मतांची बेरीज ही धनखड यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं जे मतदान मिळवलं होतं त्या मतांपेक्षा बऱ्यापैकी कमी आहे. आणि मग साधारणतः लक्षात असं येत आहे की गेल्या निवडणुकीपेक्षा 68 मतं भारतीय जनता पक्षाला कमी मिळणार आहेत. धनखडांच्या विरुद्ध मार्गारेट अल्वा उभ्या झाल्या होत्या आणि मार्गारेट अल्वा यांचा धनखडांनी
जबरदस्त फरकानं पराभव केला होता. आत्ताची स्थिती तशी नाही, स्थिती बदललेली आहे. बदललेल्या स्थितीत आम्ही केवळ संख्याबळाच्या आधारावर पुढे नाही, तर आम्हाला काही नवीन लोक येऊन मतदान करू शकतायत असं भारतीय जनता पक्षाला दाखवायचं आहे. आपण दर्शकांनो एक लक्षात घेऊ की उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीत कोणाचाही पक्षादेश चालत नाही. खासदार झालेल्या आणि दोन्ही सभागृहांचे सदस्य असलेल्या नेत्यांनी, व्यक्तींनी, लोकप्रतिनिधींनी सत्सद विवेक बुद्धीला स्मरून मतदान करावं अशी एक साधारणतः घटनाकारांची अपेक्षा आहे. त्यामुळे इथे पक्षादेश नाही, इथे उलटं मतदान केलं तर सदस्यत्व रद्द होण्याचा धोका नाही. अशा वेळेला घटनेनं जे काय लिहिलेलं आहे त्याचा आत्मा तसाच ठेवत खासदार स्वतःला काहीतरी मिळेल या भावनेनी वेगळं मतदान करत असतात. तशी उदाहरणं बऱ्यापैकी आहेत. इथे कुठेतरी महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या, कॉमन मॅन असलेल्या एकनाथ शिंदे यांचा जलवा सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाला त्यांच्याकडे असलेल्या मतसंख्येपेक्षा जास्त मतदान दाखवता आलं तर सध्याच्या परिस्थितीत भाजपनी ती विरोधी पक्षांवर केलेली मात असेल आणि एकनाथ शिंदे कुठेतरी त्यांना कायम मदत करणाऱ्या दिल्लीकर भाजप नेत्यांना सांगतायत की ही मतं मी तुम्हाला आणून देतो. 9 खासदार फुटायची शक्यता आहे की नाही याचं उत्तर प्रत्यक्षात वेगळं असेल, पण एकनाथ शिंदेचा गट मात्र त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात करतोय. येत्या काही दिवसात चमत्कार दिसेल असं वारंवार सांगितलं जात आहे. अचानक उद्भवलेली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक हे सिद्ध करून दाखवण्यासाठी आलेली एक संधी आहे. यात एकनाथ शिंदे जर शिवसेनेच्या, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी काही मतं आणू शकले तर शिंदे यांचं महत्त्व पुन्हा अधोरेखित होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिंदे यांनी जागा वाटपात स्वतःची बाजू आक्रमक पुढे नेली तर भारतीय जनता पक्षाला ते लक्षात घ्यावं लागेल. शिंदे यांनी मतं फोडून आणली तर भारतीय जनता पक्षाचा सहयोगी सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील आपोआप तो दबाव येईल. शिंदे पुढे जात आहेत तर अजितदादा पवारांनी मागे राहून चालणार नाही. अजितदादा पवारांना मांडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदारांची संख्या वाढली आहे. ते पवार साहेबांच्या पक्षात असले तरी ते मनानी अजितदादांकडे आहेत. पण खासदारांची संख्या खरंच वाढते आहे का? कारण सुप्रियाताई सुळे या खासदारकीत अतिशय सक्रिय सदस्य म्हणून राष्ट्रीय राजकारणात वावरत आहेत. शिंदे जर खासदार फोडत असतील तर अजितदादा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 सदस्यांपैकी, 8 खासदारांपैकी काही मतं फोडू शकतात का याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. तिथे कुठेतरी साधारणतः प्रयत्न असे सुरू आहेत की पवार साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारला पाठिंबा द्यावा, वाद मिटवावेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी. प्रचंड चर्चा होत असते या संदर्भात. तशा काही हालचाली या निमित्ताने केल्या जातील का? शिंदे जर तसं काही करत असतील तर दादा काय करणार हा देखील या निमित्ताने पुढे आलेला प्रश्न आहे. जशी लोकसभेत खासदारांची संख्या आहे तशी राज्यसभेतही आहे. राज्यसभेतल्या काही महिन्यांनी निवृत्त होणाऱ्या शिवसेनेच्या सदस्या प्रियंका चतुर्वेदी नरेंद्र मोदी यांना भेटायला गेल्या होत्या आणि त्यामुळे बऱ्याच चर्चांना खतपाणी मिळालं होतं. उद्धव ठाकरे दिल्लीला जाण्याच्या केवळ 1 ते 2 दिवस आधी प्रियंका चतुर्वेदी मोदीजींना भेटल्या होत्या. हा योगायोग आहे का? माहीत नाही. सुप्रिया सुळे देखील मोदीजींना त्याच दिवशी भेटल्या होत्या. तोही योगायोग आहे का? माहीत नाही. पण या निवडणुकीच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शनाची संधी शिंदे साधू शकतायत का यावर आपण चर्चा करतो. एकदा मतदारांनी निवडून दिल्यावर सतसत विवेक बुद्धीला फाटा देऊन वेगळं मतदान करावं का हा प्रश्न आहेच. पण त्या प्रश्नाच्या नैतिकतेच्या ऐवजीही एक वेगळा मुद्दा असा आहे की शिंदे खरोखरच शिवसेनेच्या मतांमध्ये अजूनही स्वतःची आघाडी निर्माण करून दाखवू शकतायत का? हे मतदान जर झालं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्याच्यावर काही कारवाई होणार नाही, कोणाची मतं करणार नाहीत, कारण गुप्त मतदान आहे. पक्षांतर बंदी कायदा लागू देखील होणार नाही आणि हे सगळं न करताही शिंदे स्वतःचं संख्याबळ दाखवू शकतील. आता दर्शकांना प्रश्न पडेल की कोणाची मतं फुटली हे कसं कळणार?
या संदर्भात काही सांकेतिक भाषा एकमेकांना सांगितल्या जात असतात आणि त्यावर राजकीय पक्ष विश्वास ठेवत असतात. त्यामुळे शिंदे किती दमदार पद्धतीनं यात उतरतायत आणि त्यांना जर निवडणूक झाली तर यश मिळणार आहे का याकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण अजून निश्चित झालेलं नाही. तिथे कुठेतरी मराठी माणसाला संधी द्या अशी मागणी होणार आहे का शिंदेकडून माहिती नाही. सध्या दक्षिणेतल्या कोणाचा तरी चेहरा पुढे आणला जातोय की बिहारला संधी दिली जाते, सगळेच प्रश्न आहे. झालीच जर निवडणूक तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरोखरच मतं फुटतायत का, शिंदे शक्तिशाली होत आहेत का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. आपल्याला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय आम्हाला जरूर कळवा. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सगळ्यावर आहोत. आपल्या मतांचं कायम स्वागत आहे. महाराष्ट्रात सध्या जी राजकीय शांतता दिसते आकड्यांच्या तुलनेत, त्या आघाडीवरही वेगळं काहीतरी होऊ शकतंय का याकडे आपण जरूर लक्ष ठेवू. जरूर पाहत राहा पब्लिक पुराण आणि आपल्या प्रतिक्रिया देखील जरूर कळवत राहा. नमस्कार.